नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपल्या भारतीय लोकशाही व्यवस्थेने, भारतीय लोकशाहीने ज्या सरकारी म्हणजे शासकीय यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत त्या कशासाठी आहेत? मग त्यामध्ये विविध यंत्रणा आहेत. मग महसूल यंत्रणा असेल, त्यानंतर पोलीस यंत्रणा असेल, अशा विविध यंत्रणा आहेत. त्या कशासाठी आहेत? तर जनतेच्या सोयीसाठी, जनतेच्या सेवेसाठी, की जनतेची कामं सुलभरित्या व्हावीत. ते तर कोण कामं करणार? ह्यासाठी सामान्य माणसाची म्हणजे जनतेची कामं सुलभपणे व्हावीत, निर्विघ्नपणे व्हावीत, विनाविलंब व्हावीत, तत्परतेने व्हावीत, त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, अडचण येऊ नये, आणि ही सेवा होत राहावी. प्रशासकीय यंत्रणा निर्माण करण्यापाठीमागचं मी त्याला सेवा, त्याच्या शब्दामध्ये प्रशासकीय सेवा असंच म्हटलेलं आहे. तर म्हणजे ते सेवा कार्य आहे. खरं तर सेवा कार्य हे पुण्यकार्य कधीही असतं. परंतु हे जर ह्या यंत्रणांकडे सगळ्या बघितलं आपण, सरकारी यंत्रणा, तर सरकारी यंत्रणांच्या कारभाराकडे, तर ते सेवा कार्य खरंच चाललेलं आहे का? आमच्या लोकशाहीच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही जी लोकशाही स्वीकारली तिचा मूळ उद्देश जो आहे की जनतेची सेवा, तो उद्देश साध्य झाला आहे का? सफल झाला आहे का? आपल्या ठिकाणी काय अनुभव येतो? चांगला अनुभव येतो का? उलट सोय होण्यापेक्षा आपली गैरसोय होते. जनतेच्या कामामध्ये अडथळे निर्माण केले जातात. कोणतं तरी बारीक बारीक खुसपट असं काढलं जातं, खुसपट आणि खोट काढली जाते आणि काम अडवलं जातं, अडवणूक केली जाते. मग ह्यासाठी आम्ही स्वतंत्र झालो का? ह्यासाठी या यंत्रणा निर्माण झालेल्या आहेत का? जनतेची सोय कुठे? गैरसोयच होते. एक काम लगेच होईल, तत्परतेने होईल, विनाविलंब होईल, तर शपथ. सामान्य माणसाला असा वाईट अनुभव येतो दुर्दैवाने. ह्यात काही चांगली मंडळी आहे ते सोडून द्या, त्यांना धन्यवाद मी देईन, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु एकूणच विचार केला, आता महाराष्ट्र राज्य म्हणजे राज्य परिवहन प्राधिकरण, म्हणजे त्याला आपण RTO म्हणतो, तर त्यांच्याही कामामध्ये उदाहरणार्थ किती तत्परता आहे, किती तत्परता आहे, विनाविलंब काम किती होतं, की त्यात बारीक सारीक मुद्दे अगदी फार भिंग लावून सूक्ष्मदर्शिकेतून बघितले जातात. बरं, तुम्ही तिथे कायद्याचं पालन करण्यासाठीच आहात, जरूर कायद्याचं पालन केलं पाहिजे. परंतु ते करत असताना तिथे काहीतरी तुमच्यामध्ये विवेक पाहिजे, काहीतरी विचार केला पाहिजे. कोणते निकष लावायचे? उदाहरणार्थ मंडळी, आता मी एक गाडी घेतली नुकतीच. त्या गाडीचं जे पासिंग करायचं असतं, गाडीकडे रजिस्ट्रेशन नोंदणी व्हावी लागते. तर नोंदणीसाठी मी कागदपत्र दिलेली होती. पुण्याचं जे नळ स्टॉपला जे महिंद्रा शोरूम आहे तिथे सगळी मी कागदपत्र दिली आणि त्यांनी ती RTO यंत्रणेकडे पाठवली. आता बघा, त्याच्यामध्ये पॅन कार्ड होतं, त्याच्यामध्ये माझं आधार कार्ड होतं, त्यानंतर त्याच्यामध्ये घरपावती होती, मतदार ओळखपत्र होतं आणि लाईट बिल होतं. असे विविध कागदपत्र मी त्यांना पाठवून दिली. तर आधार बरोबर, पॅन बरोबर सगळं झालं. आता मतदार ओळखपत्र पाहिजे होतं, तेही मी तत्परतेने दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्यानंतर घरपावती पाहिजे, घरपावतीचे फोटो पाठवून दिले. घरपावतीवर माझं नावही आहे आणि त्या घरपावतीवरचा फोटो जो आहे, त्यांचं म्हणणं असं निघालं की घरपावती जी आहे, घरपट्टी, त्याची जी नगरपंचायतीची पावती आहे त्याच्यावर तो शिक्का आहे, तो शिक्का पुसट आहे. बघा किती हास्यास्पद आहे यांचं वाक्य आणि शब्द त्यांचे. हे घेतलेला आक्षेप त्यांनी कारण काय दिलं तर तो शिक्का आहे तो पुसट आहे. आता नगरपंचायतीने समजा तिथं शिक्का जो असेल तो पुसट आला असेल, त्याला जबाबदार कोण? आणि त्या पावतीवर स्पष्ट नगरपंचायत पावती लिहिलेला आहे, त्याच्यावर पावतीचा नंबर आहे, खाली स्वाक्षरी दिसते आहे, सगळं स्पष्ट आहे, माझं नाव स्पष्ट सुभाषच्या अक्षरात दिसत आहे, अख्खी पावती दिसते आहे. फक्त गोल जो छोटा एकदम शिक्का असतो त्या नगरपंचायतीचा किंवा त्या परिषदेचा, नगरपालिकेचा,
तो शिक्का पुसट झाला आहे. तर तो शाई त्यात त्यांनी शाई चुकून ती कमी झाली असेल. परंतु हे काय कारण झालं? म्हणजे सगळे दाखले मी नगरपंचायत जी पावती आहे नगरपंचायत लिहिलेलं आहे ते पण खोटं फिजूल आहे. आणखी बाकी सगळे दाखले मग आधार कार्डला काय महत्त्व नाही, पॅनला महत्त्व नाही, लाईट बिलाला महत्त्व नाही. माझं मतदार ओळखपत्र दिलं त्या मतदार ओळखपत्राला पण काही अर्थ नाही. म्हणजे मी भारताचा नागरिक नाही का? हे सगळे कागद दिल्यावर पण मी भारताचा नागरिक आहे सिद्ध होत नाही का? की मी अफगाणिस्तानचा नागरिक आहे असं यांना वाटत होतं. मग पुन्हा मी फोटो पाठवला आणि तोही पुसटच होता. तरी काम झालं हा विषय वेगळा. परंतु सांगायचा मुद्दा आहे की काय काय कोणते कोणते मुद्दे काढून आणि त्याच्यामध्ये खुसपट करून खोट करून अडथळे निर्माण केले जातात. मी तुम्ही चष्मे कोणते लावताय, कोणते भिंगत न बघताय आणि तुझा निकष काय आहे? अरे तो भारताचाच नागरिक आहे ना. बरं त्याचे सगळे पत्ते आहे, सगळं त्याचे कागद आहे, आधार आहे, पॅन आहे, मतदार ओळखपत्र आहे, हे सगळं दिलेलं असताना बरं घर पावती तुम्हाला स्पष्ट दिसते आहे तरी त्याच्यावर ते शिक्क्यात आणलं. तर हे शिक्क्याचं झालं. आणखीन दुसऱ्या कुठल्या मुद्द्यात मग माणसं ही अडवतात. अशी अडवणूक तुम्ही का करता? बरं एवढं करून तुम्हाला आता मुद्दा येईल काय? नाही, फसवणूक होते. मग जे फसवतात त्यांचं काय? जे खरंच फसवतात त्यांचं काय? एवढ्या यंत्रणा आमच्या सक्षम असत्या आणि सतर्क असत्या तर अतिरेकी पाकिस्तानातून कुठून आले असते का? बांगलादेशातून अतिरेकी आले असते का भारतात? एवढे हल्ले झाले असते का? अतिरेकी घुसतात, बाकी कारवाया होतात, हे दररोज काय ना काय होत आहे. ते का होत आहे? ते का होत आहे? म्हणजे ह्याद्वारे खरंच जे त्रास देणारे आहेत, लबाड आहेत, लफंगे आहेत ते सुटतात, सही सलामत सुटतात. आणि खरंच जी चांगली माणसं म्हणजे सामान्य माणूस जो आहे, सामान्य नागरिक आहे, प्रामाणिकपणे कर भरतो, तो करदाता आहे. या सामान्य माणसाच्या कर भरण्यावर कर भरल्यामुळे हा देश चालतो. या करदात्याला काय वागणूक आहे? त्याची अडवणूक का? त्याची नाडवणूक का? तो कुठे जाईल बिचारा? तो कुणाकडे जाऊ शकतो न्याय मागायला? कारण सगळी मिलीभगत असते. मंडळी ह्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. नाहीतर तुम्ही कशाला आधार कार्ड काढलेलं आहे, तुम्ही कशाला पॅनला महत्त्व दिलेलं आहे, मग ते काहीच ठेवू नका. ह्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि हा वरच्या पातळीवर झाला पाहिजे. मंडळी अमेरिकेसारख्या देशामध्ये कोणत्याही कागदपत्रासाठी सरकारी कार्यालयात जावं लागत नाही, खेटे घालावे लागत नाही. मी एके ठिकाणी मागे कार्यालयात बोललो, तिथे राग आला होता त्या कर्मचाऱ्याला. पण तो खरंच चांगलं ते चांगलं बोललं पाहिजे, वाईट ते वाईट बोललं पाहिजे आणि चांगलं ते चांगलंच बोललं पाहिजे. की तिकडे खेटे घालावे नव्हे, जावंच लागत नाही. सगळे कागद तुम्हाला जे पाहिजे ते घरपोच होतात. अशा तिथल्या एवढ्या सक्षम यंत्रणा आहेत. आमच्याकडे कधी होणार? आमच्याकडे तिथे गेल्यावर कोण विचारतच नाही. खेटे किती घालावे लागतात याचा काही पत्ताच नाही आणि कोण तुमची दखलही घेत नाही. मंडळी हे फार काळ चालणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली आणि आम्ही महासत्तेच्या गोष्टी करतो. आम्हाला महासत्ता व्हायचंय, महासत्ता बनायचंय. असा कारभार करून महासत्ता देश होईल का? सामान्य माणसाने नागरिकांनी जागा होण्याची गरज आहे. की स्वराज्य कशासाठी मिळालं आपल्याला? महापुरुषांचा हेतू काय होता? हा गांधीजींच्या स्वप्नातला भारत आहे का? आणि जे कर्मचारी असतात त्यांची बांधिलकी असते देशाप्रती, समाजाप्रती, जनतेप्रती. त्यांची बांधिलकी असते की आम्ही कामाला महत्त्व देऊ, तत्परतेने काम करू, जनतेची सेवा आहे ही आणि आम्ही सेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे, त्याच्याशी बांधील राहू, कोणत्याही दडपणाला दबावाला बळी पडणार नाही अशी शपथ घेतलेली असते. मंडळी हे किती चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे आणि असं का चाललं आहे, ह्या सगळ्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे, ह्यामध्ये बदल झाला पाहिजे. आणि सामान्य माणसाची, सामान्य जनतेची नाडवणूक जी आहे ती कुठे थांबली पाहिजे, पिळवणूक थांबली पाहिजे. त्याचं काम विना विलंब झालं पाहिजे की त्या आश्चर्य वाटलं पाहिजे इतकं लगेच काम कसं झालं असं वाटलं पाहिजे. मंडळी यावर आपलं काय मत आहे? आपण जरूर आपला अभिप्राय द्यावा. आणि ह्या यंत्रणा काही नाही झालं तर यंत्रणा नक्कीच बदलल्या पाहिजेत. पण कधी होईल हे सगळं? सामान्य माणूस ज्यावेळी जागरूक होईल, जागा होईल, त्याच वेळी या यंत्रणा नक्की बदलतील.
धन्यवाद. जय हिंद, जय भारत.